नमस्कार मंडी. आपण पाहत आहात आजच्या महत्वाच्या बातम्या. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील ताज्या अपडेटबद्दल. 20 लाख महिलांना धक्का. महिला व बालकल्याण खात्याने जाहीर केले आहे की तब्बल 20 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. यात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 80 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, शासकीय नोकरीतील कुटुंबातील सदस्य आहेत किंवा चुकीची माहिती दिली आहे, अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे. सरकारची कारवाई सुरू. सरकारने सांगितले आहे की अशा अपात्र लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात येतील. जिल्हा प्रशासनाकडून सर्व अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. 64 कोटींचा गैरवापर आतापर्यंत अंदाजे 50 कोटी रुपयांचा निधी अपात्र लोकांकडे गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकार थेट इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि इतर डेटाबेसची पडताळणी करत आहे. पात्र महिलांना काळजीची गरज नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की खऱ्या पात्र महिलांना काहीही अडचण होणार नाही. जे ते TID वयोगटातील, वार्षिक उत्पन्न 80 लाखांपेक्षा कमी असलेल्या आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना दरमहा ₹80 मिळत राहतील. राजकीय वाद सुरूच. या कारवाईवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत, तर सरकार म्हणते की हा निर्णय गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक पाऊल आहे. समारोप. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांच्या सबलीकरणासाठी महत्वाची आहे, मात्र तिचा गैरवापर होऊ नये यासाठी आता सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत अजून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा.